गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी छान रेडी होऊन आम्ही निघालो आहे वोट करायला जायला. आम्ही दोघांनीही वोटिंग करून झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेरच जेवायला, कारण शॉपिंग करायची होती. भूषण चालला आहे आठवडाभरासाठी चायनाला आणि खूप सारी शॉपिंग करायची बाकी होती, कारण तिकडे एवढी थंडी आहे आणि भूषणकडे अजिबात थंडीचे कपडे नाही आहेत. म्हणून म्हटलं चला सगळी शॉपिंग करून येऊया. घरी आलो, पॅकिंग करायला घेतली आणि इकडे बघा प्राव्या जाऊन त्याच्या बॅगमध्ये बसलेली आहे. तिला डॅडाला जाऊनच द्यायचं नाही आहे. बॅगमधून उतरायला रेडीच नव्हती. भूषणला जाताना लाडूही घेऊन जायचे होते त्याच्या कलिगसाठी, म्हणून मी लाडू करायला घेतले. पटपट लाडू करून झाले आणि त्यानंतर अजूनही पॅकिंग बाकी होती. मी ती करायला घेतली आणि प्राव्या इकडे डॅडाचं एक एक सामान चेक करून बघत होती की डॅडाने सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे की नाही. नंतर तर जाऊन डॅडाच्या बॅगवरच बसली आणि एवढी क्यूट नाटकं करते ना कधी कधी की हिला ओरडायचीही इच्छा होत नाही. बघा कशी चिडवून दाखवते मला, कारण मी तिला सांगत होती प्राव्या खाली उतर, डॅडाची बॅग तुटेल, पण नाही, मॅडम उतरायलाच रेडी नव्हत्या. तिला बॅगमधून उतरवलं म्हणून तिने किचनमध्ये येऊन मला त्रास द्यायला सुरुवात केली. आता ती काय काय गप्पा माझ्याबरोबर मारते ते बघा. हात चिकट झाले, मग काय करायचं? चिकट झाल्यावर हँडवॉश करायचं. हिच्याशी गप्पा मारता मारता लाडू बनवून झाले, ते पॅक केले आणि त्यानंतर मस्त थेपलेही बनवले होते, तेही पॅक करून झाले. भूषणला सकाळी लवकरच निघायचं होतं म्हणून तो जाऊन झोपला आणि त्यानंतर मी सगळं आवरत बसले. चला, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.